नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत केकची रेसिपी. बनवायला एकदम सोपं आहे. तुम्ही बघू शकता केकचं टेक्स्चर, त्याचा रंग, हेच खरं केकचं सगळं सौंदर्य आहे. ते स्वतःच बोलतं. आणि हा केक करताना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्त काही भांड्याची आवश्यकता नाही किंवा भांड्याचा जास्त पसारा पडत नाही, बीटर लागत नाही. सगळं एका भांड्यामध्ये असं ह्याचं बॅटर तयार होतं. आणि एका खास व्यक्तीनं मला ही केकची आज रेसिपी बनवायला सांगितली होती. श्रद्धा तिचं नाव आहे. मी खास ही केकची रेसिपी मी तिच्यासाठी बनवते आणि सोबत तुमच्यासोबतही मी ती शेअर करत आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्याच्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेते. तर पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, बारीक रवा. तर त्याचं जे प्रमाण आहे ते मी 2 कप एवढं घेतलेलं आहे. हा 200 ml चा कप आहे. तर मी 2 कप एवढं रव्याचं प्रमाण घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप साखर घालायची आणि 1-2 टेबलस्पून एवढे मिल्क पावडरचे घालायचे आहे. टेबलस्पून आहेत हे. ह्या पद्धतीचा टेबलस्पून असतो. त्यानंतर कलर येण्यासाठी मी इथं केशर घातले. जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही पिवळा खाण्याचा रंग घातला तरी चालेल. थोडंसं चिमूटभर मीठ टाकते आणि आता हे काय करायचं, छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक करून घ्यायचं. इथं केशरच्या ऐवजी तुम्ही रंग खायचा असतो, येलो कलर असतो, फूड कलर, तो वापरला तरी चालेल. केकचा कलर छान येतो. त्यामुळे मी इथं केशर घातलेलं आहे. व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं. साखर पण आपली छान बारीक व्हायला पाहिजे, चेक करायची. आणि थोडंसं जर जाड वाटत असेल तर थोडंसं अजून जरा फिरवून घ्यायचं, जेणेकरून साखर रवा सगळं व्यवस्थित मिक्स होईल. इथं 200 ml चा मी वापरलेला कप आहे. असं बारीक असं करून घ्यायचं चांगलं. आता हे बारीक झालं की ह्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा कप एवढं दही घालायचं आहे. दह्याचं प्रमाण घेतलं आहे ते मी अर्धा कप एवढं घेतलेलं आहे. म्हणजे 100 ml चा तो कप आहे. आणि रवा जो घेतला होता तो 200 ml चा होता आणि दही घेतलेलं हा 100 ml चा. आणि हे जे मी दूध घातले ते 200 ml घातले. म्हणजे मोठा कप जो आपण सुरुवातीला वापरला होता ना, त्यानं मी 1 कप दूध घातले आणि पाऊण कप त्याच कपानं हे मी तूप घालते इथं. ह्या तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालते. मी इथं तूप घातले, त्याचं प्रमाण पाऊण कप आहे. व्हॅनिला एसेन्स इथं अर्धा TBSP म्हणजे टेबलस्पून एवढं घातले. हे बघा, हे वरचा जो चमचा आहे तो TBSP आहे. इथं मी अर्धा TBSP व्हॅनिला एसेन्स टाकले. आणि हा जो चमचा आहे तो TSP आहे. हा छोटा चमचा आहे. तर ह्याच्या मापाने आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालणार आहे. आणि हा टेबलस्पून आहे. अर्धा टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स टाकले ह्यानी. आता ह्या चमच्याने टीस्पूनने बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचे. तर बेकिंग पावडरचं जे प्रमाण आहे ते 1 TSP म्हणजे 1 TSP घातले आणि अर्धा TSP बेकिंग सोडा घालायचं आहे. आणि मग हे चांगलं व्यवस्थित मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं बॅटर ह्याचं. मोठा जो चमचा आहे तो टेबलस्पून आहे आणि छोटा आहे ते टीस्पून आहे. त्याच्यावर लिहिलेलं असतं मेजरमेंट. चांगलं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरचं थोडंसं भांडं तुम्ही मोठं वापरा, नाहीतर बॅटर बाहेर येईल. आणि नंतर ह्याला काय करायचं, व्यवस्थित असं
चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रणाला. हे अशा पद्धतीनं हे मिश्रण आपलं हे छानपैकी तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं, इथं मी हे एक कढई घेतलेली आहे. मी कढईमध्येच केक बनवणार आहे. तुमच्याकडे जर OTG असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला OTG एक 10 मिनटं प्रीहीट करायचा. आणि ही कढई आहे ही सुद्धा एक 10 मिनटं तापायला ठेवायची. आता आपली कढई तापते ना, तोपर्यंत आपण काय करूया, पुढची तयारी करूया. आता इथे मी 1 किलो साधारण होईल एवढं हे मी टीन घेतलेलं आहे. आता ह्याला बटर पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता, पण ज्यांच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं, तूप घ्यायचं थोडंसं आणि हे तूप आहे ना सगळं भांड्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी असं लावून घ्यायचं हाताने. सगळीकडनं असं व्यवस्थित लावायचं आणि परत काय करायचं, ह्याच्यावर मैदा पण घालून घ्यायचा. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही सगळ्या बाजूनी बटर पेपर लावू शकता, पण जर बटर पेपर नसेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही टीन तयार करू शकता. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मैदा घालून घ्यायचा. आता मैदा टाकला ना तोही सगळीकडनं असा व्यवस्थित सगळ्या बाजूनी भांडं असं हलवून फिरवून घ्यायचा. असं त्याचं कोटिंग करून घ्यायचं. असं सगळ्या बाजूनी असं फिरवायचं. सगळीकडनं हा असा मैदा चिकटला पाहिजे आपल्या भांड्याला. आणि मग काय करायचं, हा राहिलेला आतला मैदा आहे ना तो एका प्लेटमध्ये परत काढून घ्यायचा. बटर पेपर नसेल तर ही आयडिया तुम्ही करू शकता. राहिलेला मैदा असा प्लेटमध्ये काढून घ्यायचा सगळा. आणि हे असा आपला हा टीन आता केक करायला हा तयार झालेला आहे. ह्याच्यामुळं काय होतं, केक अजिबात भांड्याला चिटकत नाही अशा पद्धतीनं ह्याला तयार केलं तर. आता इथं मी काय करते, थोडेसे तुटी फुटी घालते केकमध्ये. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील. आता याला काय करायचं, थोडासा ह्याच्यावर मैदा टाकून घ्यायचा आणि सगळीकडनं ह्या तुटी फुटीला मैदा कोट करून घ्यायचा. ह्यामुळे काय होतं, आपण बॅटरमध्ये जर टाकली ना तुटी फुटी तर ती एकदम खाली तळाला जाऊन बसते अशी. त्याच्यासाठी काय करायचं, मग ह्याला असं मैद्यानं कोट करून घ्यायचं व्यवस्थित. त्यामुळे ही सगळीच मग अशी एका जागी गोळा होत नाही, व्यवस्थित सगळीकडं पसरली जाते, खाली जास्त जात नाही तळाला. त्यामुळे असं हे कोटिंग मैद्याचं करून घ्यायचं. आता आपलं बॅटर पण तयार झालेलं आहे, आपलं टीन पण तयार झालं आहे. आपण कढईसुद्धा तापायला ठेवली आहे. आता हे आपल्याला हे याच्यामध्ये करायला बीटरची सुद्धा आवश्यकता लागली नाही. आपलं सगळं हे एका मिक्सरच्याच भांड्यात झालेलं आहे. भांड्याचा सुद्धा जास्त पसारा पडलेला नाही. अशा पद्धतीनं टीनमध्ये हे बॅटर वतून घ्यायचं. 1 किलोचा ज्या टीनमध्ये केक होतो, 10 इंचाचा टीन असतो तो, त्यामध्ये हे बॅटर घालायचे. छोटा 6 इंचाचा असतो त्याच्यामध्ये नाही घालायचं, हा 10 इंचाचा असतो त्याच्यामध्येच घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही तुटी फुटी टाकू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. आता आपली कढई तापलेली आहे, मग त्याच्यामध्ये हे टीन ठेवून द्यायचा. आता हा केक करायला एक साधारण 40 मिनटं लागतात. आता गॅसची फ्लेम आहे ना ती बारीक करायची. 10 मिनटं आपण मोठीच ठेवलेली होती कढई तापण्यासाठी, आता ती बारीक करून ठेवायची. आणि एकदा 40 मिनटं हा केक होतो छानपैकी 40 मिनटांनी. तोपर्यंत झाकण अजिबात काढायचं नाही, सारखं उघडून बघायचं नाही, नाहीतर मग फुगलेला केक खाली बसेल.
आता हे एक 40 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. हे बघा 40 मिनिटांनी केक हा असा छानपैकी झालेला आहे. आता तो झाला आहे का नाही कसं करायचं चेक, तर एक सुरी घ्यायची, असं मधोमध त्याच्या घालायची आणि सुरी जर व्यवस्थित बाहेर क्लीन आली, त्याला कुठलंही पीठ नाही चिकटलं, तर असं समजायचं की आपला हा केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हाताला सुद्धा काही चिटकत नाही आहे त्याचं बॅटर. एकदम सुंदर असा आपला हा केक झालेला आहे. आणि ह्याला असंच जरा वेळ थोडंसं थंड व्हायला ठेवायचं. थंड झाल्यावर मग हा छानपैकी निघतो. ह्याला मी जरा पूर्ण असं थंड करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर काय करायची, एक प्लेट टाकायची. ह्याला डिमोल्ड कसा करायचा हे बघा, अशी एक प्लेट टाका आणि ह्याला असं पालथं घालायचं आणि हळूहळू वरून थोडंसं असं हे करायचं हाताने, जेणेकरून सगळ्या बाजूनी तो व्यवस्थित मोकळा होतो. हे बघा किती छान आपला हा केक सुंदर असा झालेला आहे. अजिबात भांड्याला चिकटला नाही, एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी आता कापून दाखवते. बघा किती छान असा सॉफ्ट मऊ जाळीदार असा हा आपला केक झालेला आहे. तर कशी वाटली ही केकची रेसिपी मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला कुठले केक शिकायचे आहेत, कोणते बघायचे आहेत, तेही मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही शेअर करा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.